घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक लबाबदार रेसिपी। एकच्या खूप सारे रेसिपी बनतात, त्यातलीच ही एक रेसिपी आहे। बनवायला एकदम झटपट आणि खायला सुद्धा तेवढीच चविष्ट अशी ही रेसिपी बनून तयार होते। तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी खूप काही साहित्य लागत नाही किंवा खूप काही जास्त मेहनत सुद्धा लागत नाही। एकदम झटपट अशी 15 ते 20 मिनिटांमध्ये ही रेसिपी बनून तयार होते। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। त्यासाठी इथे मी सगळं साहित्य काढून घेतलेले आहे बघा। बनवायला आणि बघणाऱ्यांना सुद्धा एकदम सोपी जाईल अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि मी ते 10 ते 12 काजू छान असे अर्धा तासाआधी भिजत ठेवलेले होते। सोबत इकडे 5 अंडे घेतलेले आहे आणि आपला इथे घरगुती सगळा मसाला घेतलेला आहे। सगळ्यात आधी इथे मी कांद्यावरचं शिलट काढून घेते। कांद्यावरच्या अशा प्रकारे आपण इथे पूर्ण कांद्यावरचं शिलट काढून घेऊया। इथे माझ्या कांद्यावरचे पूर्ण शिलटे काढून झालेले आहेत। आता याला मी रफली चॉप करून घेणार आहे। हवं तर तुम्ही चॉप करून घ्या किंवा तुम्ही मिक्सरमध्ये प्युरी सुद्धा करून घेऊ शकता। इथे मी मिक्सरला प्युरी करून घेणार आहे। जर तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरने सुद्धा बारीक कापून घेऊ शकता। प्युरी केल्याने एक लबाबदार भाजीची टेस्ट खूप छान येते। त्यासाठी इथे मी कांद्याची प्युरी करून ॲड करणार आहे त्यामध्ये। बघा इथे मी कांदे असे रफली चॉप करून घेत आहे। अशा प्रकारे आपण इथे कांदे कापून घेतलेले आहोत। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ॲड करून घेतलं आहे। आता मिक्सरला लावून छान असं बारीक पेस्ट करून घेते कांद्याची। इथे मी कांदा पेस्ट करून घेतलेला आहे। आता हे एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आणि लगेच त्याच भांड्यामध्ये आपण जे अर्ध्या तासाआधी काजू भिजत ठेवलेले होते, काजू व्यवस्थित असे भिजून तयार झालेले आहेत। आता ते काजू आणि एक टोमॅटो होता, तो टोमॅटो सुद्धा मी रफली चॉप करून त्यामध्ये ॲड करून दोन्ही फिरवून घेणार आहे मिक्सरला। बघा इथे मी काजू ॲड करून घेत आहे। सोबतच आता तो टोमॅटो आहे त्याला मी छान असं मोठं मोठं कापून घेणार आहे। बारीक कापत बसायचं नाही आपल्याला, इथे रफली चॉप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि ते त्यामध्ये ॲड करून त्याची सुद्धा आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बघू शकता मी याची सुद्धा छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे। ती सुद्धा आता मी एका वाटीमध्ये काढून घेते। आणि जो हा मिक्सरचा भांडा आहे आपल्याला असंच ठेवून घ्यायचं नाही आहे। याच्यामध्ये एक वाटी इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं पाणी आपल्याला नंतर भाजीमध्ये ॲड करायचं आहे। त्यासाठी मी ते धुवून एक वाटीभर पाणी काढून बाजूला ठेवून घेतलेलं आहे। सोबतच इकडे मी थोडीशी कोथिंबीर आणि 2-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या। आता त्याला छान असं बारीक बारीक कापून घेणार आहे। बघा इथे मी कोथिंबीर व्यवस्थित अशी कापून घेत आहे। कोथिंबीर खूप छान अशी बारीक कापून घ्या आणि आपल्याला मिरची इथे बारीक कापून घ्यायची नाही आहे। मिरचीच्या मधून अशी चीर मारायची आहे आणि 2 तुकड्यामध्ये कट करून घ्यायचं आहे। इथे माझी मिरची, कोथिंबीर, प्युरी, कांद्याची प्युरी सोबतच आपल्याला टोमॅटो आणि काजूची प्युरी सुद्धा रेडी झालेली आहे। माझ्याकडे लसूण अद्रकचा पेस्ट सुद्धा मी आधीच रेडी करून ठेवलेला होता, ते सुद्धा रेडी आहे। तर चला आता आपण आपल्या भाजीला फोडणी घालण्याकरिता सगळं काही साहित्य रेडी करून घेतलेलं आहोत। तर आता आपण भाजीला फोडणी घालूया। इथे मी लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे, सोबतच हिरवी मिरची, कोथिंबीर। इकडे मी गॅसवर कढई तापण्याकरिता ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित इथे गरम झालेली आहे। कढई व्यवस्थित गरम झाली की आपण त्यामध्ये भाजीला पुरेल इतका तेल ॲड करून घेणार आहोत। मी भाजीसाठी इथे 3 चमच इतकं तेल वापरणार आहे।
माझे चम्मच थोडंसं साईजनं मोठं असल्यामुळे मी इथे 3 चम्मच तेल ॲड करून घेत आहे. जर तुमचा चम्मच वगैरे लहान असेल तर तुम्ही 3 ते 4 चम्मच ॲड करून घ्या. बघा इथे मी 2 चम्मच ॲड करून घेतलेलं आहे. परत यामध्ये मी 1 चम्मच इतकं तेल ॲड करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार यामध्ये तेल ॲड करून घ्या. एकदम कमीसुद्धा तेल ॲड करून घेऊ नका. थोडंसं भाजीमध्ये तेल जास्त राहिलं की भाजीला खूप छान असं चव येतो आणि दिसायला खूप छान दिसते. तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चम्मच इतका जिरा ॲड करून घेत आहे. जिरा व्यवस्थित तडतडलं की त्यामध्ये आपल्याला तेजपान ॲड करून घ्यायचं आहे. जिरा आणि तेजपान व्यवस्थित तडतडले, छान लालसर झाले की आपण त्यामध्ये जी आपण कांद्याची प्युरी तयार करून घेतलेली होती ती यामध्ये ॲड करून घेणार आहोत. इथे जिरा आणि तेजपान व्यवस्थित लालसर झालेले आहेत. आता यामध्ये मी बारीक वाटून घेतलेली कांद्याची पेस्ट ॲड करून घेते. आता या कांद्याला जोपर्यंत छान असा लालसर होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांद्याचा जोपर्यंत कच्चं पण जात नाही तोपर्यंत कांदा भाजून घेऊया. इथे आपल्याला 2 ते 3 मिनिटांपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा खूप जास्त पाणी सोडतो, त्यासाठी कांद्याला भाजायला थोडासा वेळ लागतो. बघा इथे छान असं 2-3 मिनिटांपर्यंत मी कांदा भाजून घेणार आहे. 1-2 मिनिटं कांद्याला झालेले आहेत आणि कांदा आता थोडासा लालसर होत आलेला आहे. परत आपण 1-2 मिनिटं याला भाजून घेऊया. बघू शकता इथं कांदा छान असा लाल झालेला आहे. आता यामध्ये मी लसूण अद्रकची 1 ते 1.5 चम्मच इतकी पेस्ट ॲड करून घेते. आता ती सुद्धा मी छान असं 1-2 मिनिटांपर्यंत भाजून घेणार आहे. जोपर्यंत लसूण अद्रकची कच्चा पण अशी टेस्ट जाणार नाही किंवा स्मेल जाणार नाही तोपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. हे सुद्धा व्यवस्थित भाजत आलेली आहे. इथे व्यवस्थित आपला मसाला भाजलेला आहे. आता यामध्ये आपण घरगुती मसाले ॲड करून घेऊया. यामध्ये मी 1 चम्मच इतकं धने पावडर ॲड करून घेत आहे. अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हल्दी पावडर, एक ते 1.5 चम्मच इतकं मिरची पावडर. तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करून घ्या. मिरची जर तुम्ही थोडंसं जास्त तिखट खात असेल तर तुम्ही 2 चम्मचसुद्धा ॲड करून घेऊ शकता. इथे मी मीडियम बनवलेलं आहे म्हणून इथे 1.5 चम्मच इतकं तिखट वापरलेलं आहे. सोबतच यामध्ये मी अर्धा चम्मच इतकं चवीपुरतं मीठसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हा मसाला 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. छान असा मसाला भाजला की त्यामध्ये आपण जे काजू आणि टोमॅटोची प्युरी तयार करून घेतली आहे ती यामध्ये मी ॲड करून घेणार आहे. कुठे कुठे कांदे व्यवस्थित बारीक झाले नाही आहेत त्याला मी अशा प्रकारे फोडून घेत आहे. असं फोडून घेतल्याने व्यवस्थित असे ते शिजून जातात मसाल्यामध्ये, त्यासाठी इथे असे प्रेस करून फोडून घेत आहे. बघा इथे प्युरी आपली व्यवस्थित भाजून रेडी झालेली आहे. आता यामध्ये मी जे आपण काजूची प्युरी करून घेतली आहे आणि टोमॅटोची तीसुद्धा ॲड करून घेणार आहे. ती ॲड केल्यानंतर परत आपल्याला 5 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी या वेळेवर आपण ती प्युरी ॲड करून घेऊया. इथे मी पूर्ण प्युरी ॲड करून घेतली आहे. आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा मसाला. छान असं मिक्स करून घेते आणि 5 मिनिटांपर्यंत याला मी परत शिजवून घेणार आहे. खायला तेवढीच छान लागते ही भाजी. दिसायला जेवढी छान दिसत आहे तेवढीच खायला सुद्धा छान लागते. इथे पूर्ण मसाला इथे मी मिक्स करून घेतलेला आहे. बघा मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि मसाल्याला थोडं थोडं तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे. आता मी याला झाकण लावून घेणार आहे
आणि 5 मिनटासाठी परत शिजवून घेणार आहे। बघा इथे मी 2-3 मिनटं झालेले आहेत। मसाल्याला खूप छान तेल सुटलं आहे। परत आता मी याला मिक्स करून घेते आणि यामध्ये जो मिक्सरच्या भांडं धुवून मी एक वाटीवर पाणी ठेवलेलं होतं, तो पाणी यामध्ये मी आता ॲड करून घेणार आहे। सोबतच यामध्ये मी थोडंसं बारीक कापून घेतलेलं कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेते आणि त्याच्यावरून 1 वाटी इतकं पाणी ॲड करून घेणार आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करून घेऊ शकता। इथे मला खूप जास्त ग्रेव्ही बनवणार नाही आहे किंवा एक लबाबदारची ग्रेव्ही जास्त पातळ नसते, त्यासाठी इथे मी फक्त 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे। आता हा मिश्रण आपण व्यवस्थित असं मसाला मिक्स करून घेऊया आणि परत झाकण लावून 5 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहोत। जोपर्यंत आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण हा मसाला शिजवून घेणार आहोत। पूर्ण मसाला इथे मिक्स करून झालेला आहे। आता याच्यावर झाकण लावून मी परत 5 मिनटापर्यंत शिजवून घेणार आहे। बघू शकता 5 मिनटं झालेले आहेत। मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। बघा तेल पूर्ण मसाला सोडून दिलेला आहे। आता आपल्याला परत एकदा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे। 1 मिनटापर्यंत असं परतून शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये काजू वगैरे असल्यामुळे खाली लागण्याचे चान्सेस असतात, म्हणून थोडंसं व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घेऊया। एकदम हा मसाला कमी गॅसवर शिजवून घ्यायचं। इथे आपला मसाला शिजून एकदम रेडी झालेला आहे। बघा खूप छान। आता कसं एक लबाबदारची भाजी अशी असते की कढईमधूनच सर्व करावं लागते, त्यासाठी मी अशा प्रकारे त्याचं पूर्ण बाजूचं काढून घेत आहे चम्मचने। छान असं ही नॉनस्टिकची कढई असल्यामुळे आधीच त्याला पूर्ण सोडलेलं आहे, खूप काही वर चिपकलेलं नसल्यामुळे जास्त मला काढायची सुद्धा गरज पडलेली नाही आहे। आणि आता इथे आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे। आता यामध्ये मी 1-1 अंडे फोडून ॲड करून घेणार आहे। बघा इथे मी परत झाकण लावून 2-3 मिनटापर्यंत शिजवून घेतला आहे। बघा इथे मसाला खूप छान शिजून रेडी झालेला आहे। मी इथे कम से कम 10 मिनटापर्यंत छान असा मसाला शिजवून घेतला आहे। 2-3 मिनटापर्यंत झाकण लावून 2 ते 3 वेळेस मध्ये चेक करून हा मसाला मी शिजवून घेतलेला आहे। जोपर्यंत मसाला छान शिजत नाही तोपर्यंत आपल्या भाजीला चव येत नाही, म्हणून कधीही मसाला व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा। इथे मसाला खूप छान रेडी झालेला आहे। एकदम मस्तपैकी मसाला शिजवून तयार आहे। आता या वेळेवर आपल्याला 1-1 अंडे फोडून यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही यामध्ये डायरेक्ट अंडे फोडूनही ॲड करून घेऊ शकता, पण एखाद्या वेळी अंडे खराब निघण्याचे चान्सेस असतात, म्हणून मी अंडे वाटीमध्ये फोडून ॲड करून घेणार आहे। बघा अशा प्रकारे थोडंसं मसाला इकडे तिकडे करून घ्यायचं आणि तिथे अंडा सोडून घ्यायचं। असं केल्याने मसालासुद्धा व्यवस्थित त्याला आजूबाजूने लागतो आणि मसालासुद्धा खाली जळण्याचे चान्सेस नसतात, त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही करून बघा। इथे मी 1-1 करून 5 अंडे इथे ॲड करून घेणार आहे। असं इथे मी बाजूबाजूने थोडंसं मसाला इकडे तिकडे करून त्यामध्ये अंडा ॲड करून घेतलेले। मी 4 अंडे 4 बाजूने आणि 1 अंडा सेंटरमध्ये अशा प्रकारे इथे ॲड करून घेतलेले आहे। बघा आता याच्यावरून छान असं बारीक कापून घेतलेलं कोथिंबीर ॲड करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या लांब लांब मिरच्या कापून घेतलेले होते ते सुद्धा याच्यावरून ॲड करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला ब्लॅक पेपर ॲड करून घ्यायचं आहे, जो आपला काळी मिरीचा पावडर असतो ते थोडंसं असं इथे ॲड करून घेणार आहे। बघा खूप जास्त क्वांटिटीमध्ये ॲड करायचं नाही आहे, थोडंसं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे। सोबतच याच्यावरून मी कसुरी मेथीसुद्धा ॲड करून घेणार आहे। कसुरी मेथी थोडंसं तुम्ही हातामध्ये घ्या, त्याला क्रश करा आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये कसुरी मेथीसुद्धा थोडीशी ॲड करून घ्या। याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड केल्याने खूप छान फ्लेवर येतो
जर तुम्हाला मसाल्यामध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही मसाल्यामध्ये सुद्धा ॲड करून घेऊ शकता किंवा तुम्ही या वेळेवर सुद्धा यामध्ये ॲड करून घेऊ शकता. इथे मी 5-5 मिनटं करून 2 वेळेस असं झाकण लावून छान असं शिजवून घेतलेलं आहे. बघा किती छान तेल सुटलेलं आहे भाजीला. आणि आता आपली भाजी पूर्णपणे इथे बनून रेडी झालेली आहे. अशा प्रकारे मी 5-5 मिनटं करून 10 मिनटासाठी भाजीला व्यवस्थित असं शिजवून घेतलेली आहे. भाजी इथे खूप छान कुक झालेली आहे. आता आपली भाजी इथे सर्व करण्याकरिता रेडी झालेली आहे. त्याआधी आपण यामध्ये थोडंसं 1 चमचभर कसुरी मेथी क्रश करून ॲड करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे याच्याने भाजीला खूप छान टेस्ट येते, फ्लेवर चेंज होऊन जातो भाजीचा, त्यासाठी नक्की ॲड करून घ्या. बघा दिसताना एकदम टेम्पटिंग, एकदम दिसायला एकदम चविष्ट अशी, बघूनच तोंडाला पाणी सुटत असेल अशा प्रकारची भाजी आहे. खायलासुद्धा तेवढी छान लागते. बघा इथे आपली भाजी पूर्णपणे बनून रेडी झालेली आहे. याच्यावरून थोडंसं बारीक कापून घेतलेलं कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. आणि बघा अशा प्रकारे इथे मी कट करून घेणार आहे आणि याला सर्व करणार आहे. या भाजीला असं पलटवायचं वगैरे नसते, डायरेक्ट अशा प्रकारे आपल्याला वाफेवर शिजवूनच सर्व करायचं असते. मी इथे अशा प्रकारे बघा काढून घेतलेलं आहे. आणखी एक तुम्हाला काढून दाखवते. आणि एकदम परफेक्ट असा कुक होतो, असं कच्चा वगैरे अजिबात राहत नाही. एकदम कमी फ्लेमवर 10 ते 15 मिनटासाठी तुम्ही या भाजीला शिजवून घेतलं तर परफेक्ट अशी शिजून रेडी होते. तर आता इथे आपली भाजी पूर्णपणे बनून रेडी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सोबत सबस्क्राईब करायला विसरू नका.